मित्रांनो, मी काल मुंबईवरून घरी येत होतो आणि जो खोपोली आहे त्या ठिकाणी जो घाट आहे ना, तिथे जवळपास 50 गाड्या आहे ना अशा रस्त्याच्या साईडला बोनट ओपन करून उभ्या होत्या आणि तो घाट सेक्शन आहे. ट्रॅफिक देखील तिथे जवळपास मी तर 3 ते 4 तास अडकलेलो होतो. तुमच्याकडे जर गाडी असेल, तुम्ही अशा कुठल्या ट्रॅफिक मध्ये अडकले, तुमची गाडी गरम होऊ नये याच्यासाठी तुम्ही कुठली प्रिकॉशन घ्यायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. पहिला आपण सीट बेल्ट लावून घेऊया. तर भरपूर असे जे प्रॉब्लेम आहे मॅन्युअल गाड्यांमध्ये सुद्धा भरपूर येतात, ऑटोमॅटिक मध्ये सुद्धा येतात, बट मोस्टली मॅन्युअल गाडीमध्ये भरपूर येतात. आणि गाडी गरम होण्याचं म्हणजे क्लच प्लेट गरम होण्याचं जे महत्त्वाचं कारण असतं, हे हाफ क्लच वरती आपण जी गाडी चालवतो ना अशा घाटामध्ये किंवा ट्रॅफिक कंडिशन मध्ये, तर त्याला तुम्ही कसं अवॉइड करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. काय करायचं माहिती का, इन केस समजा पुढची गाडी थोडीशी पुढे गेलेली आहे तर तुम्हाला फर्स्ट गिअर टाकायचा आहे, हँड ब्रेक तुम्ही काढला. तर भरपूर लोक चूक काय करतात माहिती का, की गाडी ना थोडीशी पुढे घेतात आणि ज्यावेळेस पुढची गाडी थांबेल तर अशा वेळेस आहे ना हाफ क्लच वरतीच गाडी ठेवतात. म्हणजे काय माहिती का, इथे जर पाहिलं समजा ब्रेक थोडासा सोडून देतात आणि हाफ क्लच वरती थोडी 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 पुढे घेत राहतात आणि हे कंटिन्युअसली ते करत राहतात. तर असं तुम्हाला करायचं नाही. पुढची गाडी ज्यावेळेस थांबेल ना तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं माहिती का, गाडी न्यूट्रल करायची, हँड ब्रेक लावायचा आहे आणि खालचा जो ब्रेक आणि क्लच हा रिलीज करून ठेवायचा आहे. भरपूर काय होतं, जे नवीन शिकणारे ड्रायव्हर आहे ना त्यांना एक प्रॉब्लेम होतो की अशा घाट कंडिशनला आहे ना त्यांना फर्स्ट गिअरवरती गाडी पुढेच घेऊन जाता येत नाही. भरपूर वेळा गाडी बंद पडते. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फर्स्ट गिअर टाकला, ओके, हँड ब्रेक एंगेजेस ठेवायचा आहे, देन तुम्हाला ब्रेकवरचा पाय काढायचा आहे, थोडंसं ॲक्सिलेरेशन करायचं आहे आणि क्लच सोडायचं आहे. ज्यावेळेस इंजिन थोडंसं मुवमेंट तुम्हाला वाटते, पॉवर पकडलेली आहे गाडीने, तर अशा वेळेस तुम्हाला हँड ब्रेक काढायचं आहे आणि मग गाडी हळूहळू तुम्ही पुढे घेऊ शकता. बट याच्यामध्ये क्लचचं जे मॅनेजमेंट आहे तुम्हाला प्रॉपर यायला पाहिजे. जे भरपूर वेळा गाडी बंद पडते, पण अशी जर तुम्ही ट्रिक फॉलो केली आणि घाट सेक्शनला भरपूर ट्रॅफिक झालेले आहे, गाडी न्यूट्रल करायची, हँड ब्रेक लावायचा आणि निवांत बसा, त्यामुळे तुमची गाडी जी आहे ते गरम देखील होणार नाही. ऑटोमॅटिक जर गाडी असेल तर डी मधून एन मध्ये गाडी कन्वर्ट करा आणि देन मग तुम्ही जो हँड ब्रेक आहे तो अप्लाय करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट, अशा ट्रॅफिकमध्ये ना तुम्ही काय खूप स्पीडने गाडी घेऊन जात नाही. पुढची गाडी जर थोडीशी पुढे गेली तर थांबा, थोडासा गॅप झाला की मग गाडी पुढे घेऊन जा आणि गाडी परत न्यूट्रल करा, जेणेकरून तुमची क्लच प्लेट देखील व्यवस्थित राहील, गाडीचं इंजिन गरम होणार नाही आणि गाडी देखील सेफ राहील. सो ही ट्रिक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही जी रील आहे ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.